रूफटॉपवर सर्व ज्युनियर्स आणि सिनियर्स पार्टी एन्जॉय करत होते, पण संकल्प आणि अंशुला तलावाच्या किनारी बसून त्यांच्या आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण आपल्या मनात साठवत होते. एकमेकात गुंतलेल्या त्यांच्या बोटामधल्या चमकणाऱ्या अंगठ्या याचीच साक्ष देत होत्या की आता अंशुला संकल्परावची होणारी पत्नी आहे. संकल्प म्हणाला, "काहीतरी बोल ना प्रिन्सेस, तुझं असं शांत राहणं मला अजिबात आवडत नाही." अंशुलाने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं, "काय ऐकायचं आहे तुम्हाला सर?" संकल्प म्हणाला, "चला, निदान तुझ्या आयुष्यात आल्याबद्दल मला थँक्यू तरी म्हण ना." ती संकल्पाच्या छातीशी बिलगत म्हणाली, "थँक्यू सर, माझ्या आयुष्यात येण्यासाठी, मला एवढं सगळं प्रेम दिल्याबद्दल आणि मला तुमची होणारी मिसेस राव बनवल्याबद्दल." संकल्पने तिला छेडत मिश्किलपणे म्हटलं, "पण या सगळ्यात तू माझं नाव घ्यायलाच विसरलीस." अंशुला दचकून म्हणाली, "मी तुम्हालाच तर म्हणाले होते सर." संकल्प हसत म्हणाला, "पण माझं नाव फक्त राव नाही आहे, पूर्ण नाव घे." अंशुला लाजत म्हणाली, "मी तुमचं नाव कसं घेऊ शकते सर?" "का नाही घेऊ शकत? इतकं छान नाव आहे माझं." अंशुला हसत म्हणाली, "खरंच खूप छान आहे आणि माझ्या मनात तर रात्रंदिवस फक्त हे एकच नाव घुमत असतं. पण मी तुमचं नाव कधीच घेऊ शकत नाही आणि आता तुम्ही माझ्याशी यासाठी हट्ट करू नका, समजलं?" संकल्प हसत म्हणाला, "अजिबात नाही प्रिन्सेस. तुझी आज्ञा न मानण्या इतकी माझी मजाल कुठे? अच्छा, जरा तुझा फोन दे." अंशुलाने शांतपणे आपला मोबाईल संकल्पच्या हातात दिला. संकल्प फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन काहीतरी करू लागला. "हे घे, झालं." मोबाईल तिच्या हातात देत तो म्हणाला. फोन हातात घेत अंशुला म्हणाली, "आता मी तुम्हाला कधीही फोन करू शकते ना?" संकल्प म्हणाला, "स्टडी टाइम सोडून एनी टाइम माय प्रिन्सेस." अंशुलाने आश्चर्याने विचारलं, "हे तुमच्या रूल्समध्ये येतं?" संकल्पने तिचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवत म्हटलं, "हे आपल्या दोघांच्या रूल्समध्ये येतं." अंशुला त्याच्या डोळ्यात पाहत खोडकरपणे म्हणाली, "आणि मी हा रूल तोडला तर काय? तुम्ही मला शिक्षा देणार?" संकल्प हसत म्हणाला, "येस प्रिन्सेस, रूल्स तोडण्यासाठी शिक्षा तर तुला भोगावीच लागेल." अंशुलाने हे मिश्किलपणे त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं, "मग तर मी रोज रूल तोडणार. जेव्हा जेव्हा माझ्या मनाला तुमची आठवण येईल, जेव्हा जेव्हा मला तुम्ही जवळ असावं असं वाटेल, तेव्हा मी तुम्हाला नक्की फोन करेन आणि तुमची शिक्षा भोगायलाही मी तयार आहे." असं म्हणत ती आपला हात सोडवून तलावाच्या दिशेने पळू लागली. संकल्पही तिच्या मागे धावत म्हणाला, "शिक्षा तर ऐकून जा प्रिन्सेस." अंशुलाने दूर जात मोठ्याने उत्तर दिलं, "शिक्षा काहीही असेल, मी तयार आहे सर." संकल्प तिच्या जवळ येऊन तिला आपल्या मिठीत घेत तिच्या कानात हळूच म्हणाला, "आता पुन्हा असं म्हणू नकोस की मी तुझा श्वास रोखून धरतो." अंशुलाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारलं, "हे मी कधी म्हटलं सर?" संकल्प तिला आणखीन जवळ घेत मिश्किलपणे म्हणाला, "मनात तर म्हणतेस ना." "मग तुम्ही कसं ऐकलं?" अंशुलाने निरागसपणे विचारलं. "मी तर तुझ्या हृदयातच आहे एंजल. मग तू मनात जे काही म्हणशील ते मी ऐकणारच ना." अंशुला पुन्हा मनात म्हणत होती, "हे देवा, म्हणजे हे माझ्या सगळ्या गोष्टी ऐकतात. मी यांना सडू आणि आकडू म्हणते, तेही आता यांना कळणार." अंशुलाला अशी अस्वस्थ होताना पाहून संकल्पाला खूप मजा येत होती. तो म्हणाला, "आता यात देव काय करू शकतात? मला तुझ्या हृदयातून तर बाहेर काढू शकत नाही ना?" अंशुलाचे डोळे आश्चर्याने आणखीन मोठे झाले. संकल्प हसत तिचा हात हातात घेत म्हणाला, "माझ्या बोलण्याचा इतका गंभीर विचार करून स्वतःला त्रास देऊ नकोस प्रिन्सेस. मी काही अंतर्यामी नाही. हो, तुझ्या चेहऱ्यावरून तुझ्या मनातलं नक्कीच ओळखू शकतो. आणि तुझे हे मोठे मोठे डोळे ना, ते तर तुझी प्रत्येक गोष्ट माझ्याशी सांगतच असतात. आणि आत्ताच तू हात जोडले होते म्हणजे देवालाच हाक मारत होतीस ना?" संकल्पाचं बोलणं ऐकून अंशुला हसत म्हणाली, "तुम्ही ना खूप वाईट आहात. सडू आणि आकडू असे जितके काही नावं आहेत ना, ते सगळेच तुम्ही आहात. मला त्रास देण्यात तुम्हाला खूप मजा येते. मी दिल्लीला गेल्यावर पक्क आईकडे तुमची तक्रार करणार आहे." संकल्पने डोक्यावर हात मारत म्हटलं, "आई, तुम्ही या भोळ्या कन्येला माझ्या विरुद्ध कोणतं शस्त्र देऊन ठेवलं आहे, ही तर आतापासूनच तुमचं नाव घेऊन मला धमकावू लागली आहे." अंशुला तोंडावर हात ठेवून आपल्या अकडू महाराजांना त्रास देत हसत होती. पण मिस्टर अकडूला कोणी त्रास द्यावा आणि त्यांनी गप्प बसावं असं कधी होऊच शकत नव्हतं. त्याने अंशुलाला घट्ट मिठीत घेत विचारलं, "तू सांगितलं नाहीस प्रिन्सेस, तू दिल्लीला कधी जाणार आहेस? येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये तर तू बनारसला जाणार आहेस ना?"
अंशुला आनंदाने म्हणाली, नाही सर, मी बनारसला नाही, दिल्लीला जाणार आहे, तुमच्या घरी. पण पुढच्या क्षणी तिला आपली चूक लक्षात आली. तिने आपली जीभ दाताखाली दाबत मनात म्हटलं, ओ नो, मी हे काय बोलून गेले. मीही ना अगदी वेडी आहे. स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेते. अंशुलाला अशी अस्वस्थ होताना पाहून संकल्पच्या ओठांवरचं हसू आणखीनच गडद झालं. त्याने अंशुलाला मागून मिठीत घेत तिचे केस एका बाजूला करत तिच्या कानात हळूच विचारलं, म्हणजे तू आत्ताच माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? संकल्पचे ओठ तिच्या कानाला हलके स्पर्श करत होते आणि तिच्या हृदयाची धडधड तर कधीचीच वाढली होती. स्वतःला सावरत ती म्हणाली, मी असं कधी म्हणाले सर? संकल्प म्हणाला, आत्ताच तर म्हणत होतीस की तू बनारसला नाही, माझ्यासोबत दिल्लीला राव विलामध्ये आपल्या सासरी जाणार आहेस. आता अंशुलाला स्वतःला सावरणं कठीण झालं होतं. संकल्पच्या खोडकरपणापासून वाचण्यासाठी ती त्याच्याच छातीशी येऊन बिलगली आणि म्हणाली, सर, आता मी जाऊ? संकल्पने विचारलं, का? तुला माझी भीती वाटते? अंशुलाने संकल्पच्या खोल डोळ्यात पूर्ण विश्वासाने पाहत म्हटलं, अजिबात नाही सर, मला तुमची भीती नाही, स्वतःचीच भीती वाटते. मला माहित आहे की तुम्ही कधीही असं काही करणार नाही ज्यामुळे मला अवघडल्यासारखं वाटेल. संकल्पने तिच्या कपाळाचं चुंबन घेत विचारलं, माझ्यावर एवढा विश्वास आहे तुला? अंशुला म्हणाली, स्वतःपेक्षाही जास्त. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. तुम्ही माझ्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. मग तुम्ही माझ्यासोबत काही चुकीचं कराल तरी कसं? आत्ताच टेरेसवर मी तुमच्यासोबत अगदी एकटे होते, तेही अशा सुनसान ठिकाणी. पण त्यावेळी तुम्ही माझ्यासोबत काहीच केलं नाही. तुम्हाला हवं असतं तर. संकल्पने तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला थांबवलं आणि म्हणाला, अंशुला, तुझं माझ्याजवळ असणं हेच माझ्या आत्म्याला समाधान देतं. तू माझ्यासोबत आहेस हेच माझं खरं सुख आहे. मला आणखी काही नको. असं म्हणत त्याने तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवलं आणि आपल्या जानला प्रेमाने आपल्या मिठीत सामावून घेतलं. त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर एका दुसऱ्या बाकावर बसलेले साहिल आणि सुगंधा त्या दोघांची बॉन्डिंग पाहून खूप खुश होते. साहिल सुगंधाला म्हणाला, सुगू, ज्यांना एकत्र आणण्यासाठी आपण एवढी मेहनत घेत होतो ते तर आधीपासूनच एंगेज होते. सुगंधा म्हणाली, मला तर खूप आनंद होतोय. आपल्याला तर फक्त एवढंच हवं होतं ना की त्या दोघांना एकमेकांच्या भावनांची जाणीव व्हावी. साहिल म्हणाला, सुगंधा, माझ्या मित्राला अंशुलासारखीच मुलगी समजून घेऊ शकते. ऍक्च्युली तो खूप सेन्सिटिव्ह पर्सन आहे. त्यासोबत थोडा ॲरोगंटही आहे. पण थोडी ॲरोगन्स तर चालतेच ना, नाहीतर ही दुनिया आपल्याला फारच हलक्यात घेते. सुगंधा उठत म्हणाली, साहिल, आता आपण पार्टीत जाऊया. साहिल म्हणाला, काय यार, तिथे त्या पार्टीच्या गोंधळात आपण काय करणार? मला इथे तुझ्यासोबत 2 क्षण शांतपणे बसायचं आहे, तुझ्याशी बोलायचं आहे. साहिलने सुगंधाला आपल्या जवळ ओढून बसवलं. सुगंधा म्हणाली, इतक्या वेळापासून आपण बोलतच आहोत ना. साहिल, मला खूप भूक लागली आहे. साहिलने चिडवत म्हटलं, मी एवढी महत्वाची गोष्ट बोलतोय आणि तुला खाण्याची पडली आहे. सुगंधा त्याच्याजवळ बसत मिश्किलपणे म्हणाली, अच्छा माझे स्वीट वकील साहेब, सांगा बरं, तुम्हाला माझ्याशी कोणती महत्वाची गोष्ट बोलायची आहे? साहिल म्हणाला, आता मलाही माझ्या आयुष्यात थोडं स्थैर्य हवं आहे. संकल्पसारखं आधी एंगेजमेंट आणि मग लग्न करायचं आहे. सुगंधाने शरारती नजरेने त्याच्याकडे पाहत म्हटलं, अच्छा, खूप छान. मग करून घ्या एंगेजमेंट आणि लग्न. पण कोणाशी करणार? साहिल चिडून म्हणाला, काय मतलब कोणाशी? तुझ्याशी करायचं आहे मिस वर्मा. एंगेजमेंट आणि मग लग्न. आणखी कोणाशी करणार? सुगंधाने ओठावरचं हसू लपवत म्हटलं, पण खन्ना साहेब, या मुद्द्यावर मला एकदा सिरियसली विचार करावा लागेल. याआधीही तुम्ही 10-20 मुलींशी एंगेजमेंट आणि लग्न करण्याची वचनं दिली आहेत. या बाबतीत तुमचा मागचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. मग यावेळी तुमचं वचन खरंच पक्का आहे यावर मी विश्वास कसा ठेवू? साहिल खरंच गंभीर झाला. त्याने सुगंधाचा खांदा पकडून तिला आपल्याकडे वळवत म्हटलं, इकडे बघ माझ्याकडे. माझ्यावर विश्वास ठेवणार नाही? इतके दिवस माझं प्रेम तू मनापासून अनुभवतेस ते तुला खोटं वाटते? आणि हा विचार तुझ्या डोक्यात आलाच कसा? सुगंधा तर फक्त साहिलची गंमत करत होती. पण साहिलचा पारा चढत चालला होता. कुठे तू मला सोडून पुढे जाण्याचा विचार तर करत नाहीयेस ना? असा विचार सुद्धा करू नको सुब्बू. तू मला सोडून निघून गेलीस ना तर तुझा हा वेडा तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. असं म्हणताना साहिलच्या डोळ्यात अश्रू आले.
सुगंधा जी आतापर्यंत खोटं रागवल्याचं नाटक करत होती, साहिलच्या डोळ्यात अश्रू पाहून तिचेही डोळे पाणावले. साहिलला काहीच समजत नव्हतं की सुगंधा असं का बोलते. त्याला अस्वस्थ झालेलं पाहून सुगंधाने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, बस, मला हेच तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. ती पुढे म्हणाली, आधी माझा तुझ्यावर क्रश होता, पण हा क्रश कधी माझ्या आयुष्याचा भाग बनला हे मलाच कळलं नाही. साहिलने आपले अश्रू पुसत म्हटलं, मलाही फक्त तूच हवी आहेस सुगंधा. सुगंधा त्याच्याशी मनातलं बोलू लागली, तुम्ही आणि अंशुलाने माझ्या आयुष्यात मला ते दिलं जे मला माझ्या जन्म देणाऱ्या आई वडिलांनीही दिलं नाही. त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळच नव्हता. मला तर दाईमाने लहानाचं मोठं केलं. पण इथे आल्यावर अंशुला भेटली आणि मला जाणवलं की आपलेपणा, प्रेम, काळजी आणि हक्क काय असतं. आणि तुला पाहिलं तेव्हापासूनच, फर्स्ट इयर पासून तू मला आवडत होतास. हो, तू इतर मुलींसोबत फिरायचास, पण माझं लक्ष मात्र नेहमी तुझ्यावरच असायचं. तुझ्यासोबत कोण आहे याकडे माझं लक्षच जायचं नाही. तुझ्याबद्दल लोक खूप काही बोलायचे, म्हणून माझी पावलं तुझ्याकडे वळत नव्हती. पण जेव्हा प्रेम मनापासून झालं, तेव्हा शेवटी तुझ्यापर्यंत मला यावंच लागलं. साहिल तिला घट्ट मिठी मारत म्हणाला, फायनल इयरच्या परीक्षेनंतर मी माझ्या आईबाबांसोबत तुझ्या घरी येईन, तुझा हात मागायला. आणि वचन देतो सुगंधा, आयुष्यात कोणत्याही क्षणी मी तुझी साथ सोडणार नाही. संकल्पच्या गँग मधला सगळ्यात ड्रामेबाज मुलगा आज खरंच सिरियस झाला होता. सुगंधाचे अश्रू पुसत तो म्हणाला, सुगू, तू हे अश्रू वगैरे अजिबात गाळू नकोस. मला तू झाशीच्या राणीच्या गेटअप मध्येच जास्त आवडतेस. सुगंधाने त्याच्या खांद्यावर एक बुक्की मारली आणि त्याला मिठी मारली. इकडे पार्टी संपली होती आणि तिथून कॉलेज जवळपास 1 तासाच्या अंतरावर होतं. हॉस्टेलच्या गेटवर बस थांबताच सगळे घाईघाईने आपल्या हॉस्टेलच्या दिशेने निघाले. साहिल आणि सुगंधाही पुढे पुढे चालले होते. पण सगळ्यात शेवटी एकमेकांचा हात हातात धरून संकल्प आणि अंशुला हळूहळू चालत होते. त्यांना तर असं वाटत होतं की हा रस्ता कधी संपूच नये, बस असंच चालत राहावं. पण रस्ते तर संपण्यासाठीच असतात. आता जेव्हा सगळ्यांना त्यांच्या नात्याबद्दल कळलं होतं, तेव्हा कोणाचीही त्यांच्याजवळ येण्याची मजाल नव्हती. संकल्प अंशुलाला तिच्या हॉस्टेलपर्यंत सोडायला गेला. अंशुला त्याचा चेहरा निरखून पाहत होती. या क्षणी तिच्यापासून दूर जाण्याची संकल्पची उदासी तिच्यापासून लपली नव्हती. तिने त्याचा हात घट्ट पकडत म्हटलं, तुम्हाला जेवढा वेळ हवं तेवढा मी इथे थांबू शकते सर. संकल्पने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, नाही जान, आता तू जा, खूप उशीर झाला आहे, उद्या कॉलेजलाही जायचं आहे. तो तिला सोडून आपल्या रूमकडे जाण्यासाठी वळणार इतक्यात अंशुला म्हणाली, एक गोष्ट विचारू सर. संकल्प तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत म्हणाला, विचार ना एंजल, तुझं बोलणं ऐकण्यासाठी तर माझे कान नेहमीच आतुर असतात. अंशुला म्हणाली, ते टेरेसचा आयडिया कुणाचा होता सर? संकल्प थोडा गोंधळत म्हणाला, का, माझा नाही असू शकत? अंशुला हळूच म्हणाली, हो, का नाही असू शकत, पण तुम्ही तर. मी अकडू आहे म्हणून तुला असं वाटतं की मी हा प्लॅन बनवू शकत नव्हतो? संकल्पने तिच्याकडे रोखून पाहत विचारलं. मी असं कधी म्हटलं? अंशुला घाबरत म्हणाली. ऍक्च्युली आयडिया ताईचा होता. माझ्या लक्षात काहीच येत नव्हतं म्हणून दुसऱ्या कोणाला तर विचारू शकत नव्हतो, त्यामुळे ताईलाच विचारलं. संकल्प सांगू लागला. म्हणूनच ताई सगळं जाणून घेण्यासाठी एवढ्या एक्साइटेड होत्या, अंशुला म्हणाली. संकल्पने विचारलं, काय विचारत होती ती? अंशुला लगेच म्हणाली, काही नाही, फक्त पार्टीबद्दल. संकल्प तिच्या डोळ्यात खोलवर पाहू लागला. अंशुला त्याच्या डोळ्यात पाहताच पुन्हा गोंधळून गेली. तिने पटकन म्हटलं, मी जाऊ सर? संकल्पने हसत होकारार्थी मान हलवली. ती हॉस्टेलच्या गेटपर्यंत पोहोचलीच होती, तेवढ्यात संकल्पच्या आवाजाने तिची पावलं थांबली. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. संकल्प मिश्किलपणे म्हणाला, तसं ताईने तुला काय विचारलं होतं? अंशुला जाता जाता म्हणाली, तुम्ही स्वतः फोन करून ताईंना का विचारत नाही? आणि ती तिथून पळतच निघून गेली. संकल्प अंशुलाला सोडून आपल्या रूम मध्ये आला. पण हे काय, इथे तर जणू सभा भरली होती. त्याचे तिन्ही मित्र आरामात दोन्ही बेडवर बसून त्याचीच वाट पाहत होते. संकल्पने कपडे बदलले आणि आपल्या बेडवर एका बाजूला आडवा होत डोळे मिटले. साहिल म्हणाला, संन्यासी बाबा, आमच्या चेहऱ्यावर काय मूर्ख लिहिलेलं आहे का? संकल्पने एक डोळा उघडून विचारलं, तुला कसं कळलं? साहिल संकल्पला गुदगुल्या करत म्हणाला,
बेटा, बाहेर तर मोठी आशिकी सुरू होती, आता आमचा चेहराही आवडत नाही. हे संन्यासी बाबा इश्क विषच्या चक्करमध्ये पडले आहेत. बघा कसे लाजतायत. अरे, कोणी मला चिमटा काढा रे, मी स्वप्न तर पाहत नाही ना. संकल्पने उठून त्याच्या डोक्यावर एक टपली मारली आणि म्हणाला, आता शुद्धीवर आलास की अजून हवी आहे? साल्या, आता नोटंकी बंद कर आणि उठ इथून, मला खूप झोप येते. साहिल ओरडला, अबे, मी एवढ्या जोरात मारायला थोडीच सांगितलं होतं. संकल्प म्हणाला, माझ्या स्वीट भावा, मला वाटलं आनंदाच्या भरात तू कोमात जाशील, म्हणून तुला शुद्धीवर आणणं गरजेचं होतं ना. शेवटी तू माझा मित्र आहेस. आता तुम्ही सगळे स्वतः जाणार आहात की मी सोडून येऊ? संकल्प उठत म्हणाला. अग्रीमला चांगलंच माहित होतं की संकल्प त्याला कसा खांद्यावर उचलून त्याच्या बेडवर फेकून देईल. तो लगेच गयावया करत म्हणाला, यार, एवढा मोठा ओकेजन आहे, आज तर जागरण झालंच पाहिजे ना. तू एक रात्र जागू शकत नाहीस का? आम्हाला तुझ्याकडून कितीतरी गोष्टी विचारायच्या आहेत. तुला तुझ्या मित्रांच्या फिलिंगची काही पर्वाच नाहीये. संकल्प म्हणाला, आता हे बहनजी सारखे एक्सप्रेशन देणं बंद कर, मला खूप झोप येते. सकाळी बोलू, सॉरी यार. असं म्हणत तो पुन्हा डोळे बंद करून झोपला. अश्विन शांतपणे त्याच्या बेडच्या एका बाजूला बसून हे सगळं पाहत होता. त्याने साहिलला म्हटलं, सगळ्यांना माहित आहे की संकल्प रावच्या इच्छेविरुद्ध आणि त्याच्यावर दबाव टाकून त्याच्याकडून काहीही करून घेता येत नाही. त्यामुळे त्याला त्रास देऊ नका आणि आपली ही हडताल संपवा आणि निघा इथून. अखेर अग्रीम आणि अश्विन आपल्या रूम मध्ये निघून गेले. साहिलही थोड्याच वेळात झोपला. इकडे अंशुला आपल्या रूम मध्ये पोहोचली तेव्हा सुगंधाला उदास पाहून ती चिंतेत पडली. ती मनात विचार करू लागली, सुगंधा तर कधीच शांत बसत नाही. आतापर्यंत तर इन्स्पेक्टर बनून माझ्या डोक्यावर बसली असती आणि प्रश्नांची सरबत्ती केली असती. तू कशी आहेस? संकल्प सर कसे आहेत? टेरेसवर तुम्ही दोघांनी काय केलं? सरांनी तुला काय काय सांगितलं? पण आज तर अगदी अपेक्षेच्या विरुद्ध ती एकदम शांत बसली आहे. मग अंशुलाने कपडे बदलले आणि तिच्या शेजारी बसली. तिच्या हुनवटीवर हात ठेवत तिने विचारलं, काय झालं सुग्गू? आज माझी जासूसी करायची नाहीये का तुला? सुगंधाच्या डोळ्यात अश्रू पाहून अंशुलाने घाबरून तिला मिठीत घेतलं आणि म्हणाली, रिलॅक्स. काय झालं? साहिल सरांशी काही बोलणं झालं का? सुगंधा म्हणाली, नाही पारो. साहिल सर तर फायनल एक्झाम नंतर आपल्या आई बाबांसोबत माझ्या घरी येणार आहेत, माझ्या आई बाबांशी बोलायला. अंशुला आनंदाने म्हणाली, अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मग आनंदी होण्याऐवजी तू उदास का आहेस? सुगंधा म्हणाली, तुला नाही माहित अंशुला, माझे आई बाबा साहिल सोबतच्या माझ्या नात्याला कधीच मान्यता देणार नाहीत. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका मोठ्या बिझनेस घराण्यात माझं लग्न आधीच ठरवून ठेवलं आहे. त्यांना माझ्या भावनांशी काहीही देणं घेणं नाही. ज्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलीला आई बाबाचं प्रेम आणि वेळही देणं गरजेचं समजलं नाही, ते साहिलसाठी माझ्या भावना काय समजून घेणार? अंशुलाने तिचे अश्रू पुसत म्हटलं, आधी शांत हो. साहिल सरांवर विश्वास ठेव. सर सगळं ठीक करतील. तू अजिबात काळजी करू नकोस. सुगंधा म्हणाली, पण साहिलचे आई बाबा नाही मानले तर? अंशुला म्हणाली, साहिल सरांचे आई बाबा नक्कीच मानतील. शेवटी त्यांच्या मुलाला योग्य मार्गावर आणणारी तुझ्यासारखी हसतमुख आणि हुशार वकील सून त्यांना कुठे मिळणार आहे? सुगंधाने तिला मिठी मारत म्हटलं, खरंच पारो, तू फक्त माझी बेस्ट फ्रेंड नाहीस, माझी बहीणही आहेस आणि माझ्या प्रत्येक समस्येवरचा उपायही आहेस. अंशुलाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, चल आता झोप लवकर, नाहीतर सकाळी झोपेतून उठणार नाहीस. सुगंधा आणि अंशुला झोपून गेल्या. तिकडे बॉईज हॉस्टेलमध्ये सगळे मित्र झोपले होते, पण कुणीतरी जागं होतं. सगळे झोपले होते, पण त्याच्या डोळ्यात झोप नव्हती. बरोबर ओळखलत, आपले मिस्टर एरोगंट साहेब जागे होते. आज भावनांच्या ज्या समुद्रातून त्यांनी स्वतःच्या बळावर प्रवास केला होता, त्यानंतर मनात थोडी उलतापालत होणं साहजिकच होतं. तो पुन्हा पुन्हा मोबाईलमध्ये अंशुलाचा नंबर उघडायचा आणि विचार करायचा, फक्त एकदा बोलू का तिच्याशी? पण स्वतःचे बनवलेले नियम आणि त्याची शिक्षा आठवून पुन्हा नंबर बंद करायचा. थोडा वेळ असंच चाललं. अंशुलाचा नंबर उघडायचा, त्यावर बोटं फिरवायची आणि पुन्हा बंद करायचा. शेवटी अचानक काहीतरी ठरवून तो उठून बसला आणि मनात विचार करू लागला, बोललो नाही तर ही रात्र तशीच शिक्षा बनून जाईल, त्यापेक्षा बोलून शिक्षा भोगलेलीच बरी. आणि शेवटी त्याने एक मेसेज टाईप करून अंशुलाला पाठवला. अंशुलाच्या मोबाईलवर संकल्पने आपल्या मेसेज आणि कॉलसाठी स्पेशल बीप सेट करून ठेवला होता. मोबाईलवर मेसेजचा बीप वाजताच अंशुला बेचैन होऊन दचकली.
तिने लगेच सुगंधाकडे पाहिलं. कुठे मोबाईलच्या बीपमुळे तिची झोप तर उघडली नाही ना, हे बघण्यासाठी. संकल्पाचा मेसेज पाहताच तिने पटकन चादर डोक्यापर्यंत ओढून घेतलं. थोडा वेळ ती अगदी श्वास रोखून तशीच पडून राहिली. चादरीच्या आतच तिने मोबाईल सायलेंट मोडवर केला आणि मेसेज उघडून वाचू लागली. मेसेजमध्ये रावसाहेबांनी तर जणू आपलं संपूर्ण मनच तिच्यासमोर उघडून ठेवलं होतं. मग ती पटकन उठली आणि वॉशरूम मध्ये निघून गेली. तोपर्यंत संकल्पचा कॉल आला. अंशुलाने हळू आवाजात विचारलं, काय झालं सर? तुम्ही ठीक तर आहात ना? संकल्प म्हणाला, अजिबात ठीक नाहीये एंजल. अंशुला एकदम घाबरली. काय झालं सर? सांगा ना, काय झालं आहे तुम्हाला? संकल्प म्हणाला, मी कसा ठीक असेन जेव्हा तूच माझ्याजवळ नाही आहेस. माझी काय अवस्था करून ठेवली आहेस तू प्रिन्सेस. अंशुला घाबरून म्हणाली, मी तुमची अवस्था कुठे खराब केली सर? संकल्प म्हणाला, काय सांगू तू काय काय करून ठेवलं आहेस. तुझ्यापासून दूर आल्यापासून मला एक क्षणही चैन नाहीये. अंशुला खरंच काळजीत पडली. ती मनात विचार करू लागली, आपल्या सरांची ही बेचैनी कशी दूर करावी. मग तिने हळूच म्हटलं, मी खाली गार्डन मध्ये येऊ का सर? संकल्प म्हणाला, नाही प्रिन्सेस, खाली येऊ नको. मला फक्त तुझी एक झलक पाहायची आहे. अंशुला आश्चर्याने म्हणाली, पण मी खाली आले नाही तर तुम्ही मला कसं पाहणार? संकल्प म्हणाला, मी तुझ्या हॉस्टेलच्या बाजूच्या ग्राउंड मध्ये उभा आहे. मला विश्वास आहे एवढ्या सगळ्या बाल्कनी पैकी एक तरी तुझीही बाल्कनी असेलच. प्रिन्सेस, फक्त एकदा थोड्या वेळासाठी. अंशुला लगेच म्हणाली, मी येते सर. ती हळूच बाल्कनीचा दरवाजा उघडून बाल्कनीत आली आणि हे पाहून आश्चर्यचकित झाली की संकल्प अगदी तिच्या बाल्कनी खालीच उभा होता. दोघे अजूनही कॉलवरच होते. अंशुलाने आश्चर्याने विचारलं, तुम्हाला कसं कळलं सर की हीच माझी बाल्कनी आहे? संकल्प म्हणाला, इथे आल्यावर माझ्या मनाने सांगितलं, बस इथेच थांब, म्हणून मी थांबलो. अंशुला आपल्या बाल्कनीत उभी होती. आकाशात चंद्रही आपल्या पूर्ण तेजात चमकत होता. पण त्याचा चंद्र तर त्याच्या समोर काही अंतरावरच उभा होता, जो आकाशातल्या चंद्रापेक्षा कितीतरी अधिक सुंदर आणि निरागस होता. संकल्प शांतपणे आपल्या जानला आपल्या नजरेत साठवत राहिला. मग तो म्हणाला, आता तू जा प्रिन्सेस. आय एम सॉरी तुला एवढ्या रात्री त्रास दिला. अंशुला म्हणाली, तुम्ही मला सॉरी म्हणू नका सर, मला अजिबात आवडत नाही. तिला आणखी काहीतरी सांगायचं होतं, पण शब्दच तिचे साथ देत नव्हते. संकल्प म्हणाला, आता बोलून टाक, काय म्हणायचं आहे? अंशुला संकल्पकडे प्रेमाने पाहत म्हणाली, तुम्हाला पाहण्याची इच्छा माझ्या मनातही होती. मलाही तुमची एक झलक पाहायची होती. संकल्प तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला. गुड नाईट जान. आता तू आधी तुझ्या रूम मध्ये जा, मग मी निघतो. अंशुला रूम मध्ये गेली आणि दरवाजा बंद केला. संकल्पही आपल्या रूम मध्ये परत आला आणि मोबाईलवर एक मेसेज पाठवला. संकल्पचा मेसेज होता, मी स्वतः बनवलेला नियम स्वतःच मोडला आहे जान. तू जी शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे. अंशुला मेसेज टाईप करू लागली, तुम्हाला शिक्षा देऊन मी स्वतःच रडायला सुरुवात करेन सर. मला माहित आहे आपण दोघंही हा नियम पुन्हा पुन्हा मोडणार आहोत. तिकडे यादुवंशी हाऊस मध्ये पूजेची सगळी तयारी झाली होती, पण अजून पूजा सुरू झाली नव्हती. खरं तर समर, त्याचे वडील कमल किशोरजी आणि अम्माजी चंचला तिथून निघून जाण्याची वाट पाहत होते. तिचे निघून गेल्यानंतरच ते पूजेला बसणार होते, जेणेकरून पूजेत कोणताही विघ्न येऊ नये. पण आज तर चंचलाचे हात पाय जणू जड झाले होते. तिला तर उठवतच नव्हतं. फक्त एक जोडी कपडे पॅक करायला ती इतका वेळ लावत होती, जणू महिन्याभरासाठी कुठेतरी निघाली आहे. खरं तर थोड्याच वेळापूर्वी तिने चोरून आपल्या बहिणीला फोन केला होता. ताई, एक गोष्ट विचार करा. समर आणि त्याचे बाबा आता जिजाजी आणि विद्युतला शिक्षा मिळवून देण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहेत आणि आता त्यांच्यासोबत दिल्लीचे संकल्प आणि त्यांचे वडीलही आहेत. त्यामुळे तुमच्या भल्यासाठी हेच योग्य आहे की तुम्ही शांतपणे इथे या आणि माफी मागा. तिची बहीण यायला तयार झाली होती, कारण तिलाही हेच हवं होतं. इकडे समर, कमल किशोरजी आणि अम्माजी ड्रॉइंग रूम मध्ये अगदी शांत बसले होते. तिघांच्याही मनात एकच विचार सुरू होता, चंचला एवढ्या सहजासहजी जाणार नाही. बघूया आता ती काय करते. तेवढ्यात बाहेर गेटवर एक मोठी कार येऊन थांबली. न जाणो का ती कार पाहताच गेटवर उभा असलेला गार्ड अचानक सावध झाला. गार्ड रूम मधून आणखी एक गार्ड चपळाईने आपली बंदूक सांभाळत गेट समोर येऊन उभा राहिला.
साधारणपणे एखादा पाहुणा आला की कार आत घेण्यासाठी हवेलीचं मोठं गेट उघडलं जायचं. पण यावेळी मात्र गेट समोर बंदूक घेऊन गार्ड स्वतः उभा होता. ती गाडी बाहेरच थांबली. ड्रायव्हरने धावत जाऊन मागचा दरवाजा उघडला. गाडीतून एक महिला खाली उतरली आणि तिला पाहताच तिथे उपस्थित सगळेच अक्षरशः अवाक झाले. समर म्हणाला, "इथे यांना कोणी बोलावलं आहे?" विद्युतच्या आईची पावलं तिथेच थांबली. चंचला आपल्या बहिणीसमोर येत म्हणाली, "ताईंना मीच बोलावलं आहे बेटा. शेवटी आज 3 वर्षानंतर आपल्या घरात एवढा मोठा कार्यक्रम होत आहे. तुम्ही लोकांनी पार्टीसाठी आपापल्या पाहुण्यांना बोलावलं, पण माझ्यासाठी तर माझी ताईच सर्व काही आहे." मग हुंदके देत ती म्हणाली, "मी माझ्या ताईंना का बोलावू शकत नाही? शेवटी आज अंशुलाचा वाढदिवस आहे, म्हणून ताईंनी यायलाच हवं असं मला वाटलं." समर जोरात दात खात म्हणाला, "आई, तुम्हाला 1000 वेळा सांगितलं आहे, अशा लोकांशी माझ्या बहिणीचं नाव जोडू नका, नाहीतर एखाद्या दिवशी खूप वाईट होईल." कमल किशोरजींनी पाहिलं की बाहेर लॉनमध्ये बसलेले सगळे पाहुणे आपापल्या जागेवरून उठून हवेलीच्या दारात सुरू असलेला तमाशा पाहू लागले आहेत. ते चंचलाला ठाम आवाजात म्हणाले, "चंचला, तू यांना घेऊन तुझ्या रूममध्ये जा. आपण तिथेच बोलू. इथे उभे राहून तमाशा करू नकोस. तसंही तू ड्रामा करण्यापासून कुठे थांबतेस?" दोघींनी एक पाऊल पुढे टाकलंच होतं, तेवढ्या समरने दोन्ही हात पसरून त्यांचा रस्ता अडवला आणि म्हणाला, "बाबा, मला माफ करा, पण जर माझ्या मोठे बाबा आणि मोठ्या आईच्या गुन्हेगाराने आपल्या उंबरठ्याच्या आत एक पाऊलही ठेवलं, तर तो आपल्या अम्माजीचा अपमान होईल. त्यांना खूप त्रास होईल आणि मी असं होऊ देणार नाही." आपल्या समजूतदार मुलाला आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेची काळजी घेताना पाहून कमल किशोरजींना त्याचा खूप अभिमान वाटला. ते म्हणाले, "तू अगदी बरोबर बोलतोयस बेटा." पण चंचला अस्वस्थ झाली. कमल किशोरजींशी ती वाद घालू शकत होती, पण आपल्या तरुण मुलाशी वाद घालण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. ती हात जोडत म्हणाली, "काय बोलतोयस बेटा? ही तुझी मावशी आहे. एवढ्या वर्षांनी तुझ्या घरी आली आहे. ये, त्यांचा आशीर्वाद घे." समरने हात वर करत म्हटलं, "बस आई, खूप झालं. सगळं माहीत असूनही तुम्ही हे का करता हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. पण आता तुम्ही ज्या प्रकारे यांना इथे घेऊन आला आहात, त्याच प्रकारे त्यांना गेटच्या बाहेर सोडून या. आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे. मला पूजेमध्ये कोणताही विघ्न नकोय. आणि हो, तुम्हीही त्यांच्यासोबत निघून जा, नाहीतर माझा संयम सुटेल आणि मी यांच्यासोबत असं काही करून बसेल की तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप राहील. तुम्हाला तर आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीची काही घेणं देणं नाहीये." चंचला रडत म्हणाली, "बेटा, मी तर सगळ्यांच्या भल्यासाठीच यांना बोलावलं होतं. मला वाटलं इतक्या वर्षापासून गैरसमजेमुळे दोन्ही कुटुंबामध्ये जी दुश्मनी निर्माण झाली आहे, ती दूर व्हावी." समर आपला राग किती कठोरपणे आवरत होता ते फक्त त्यालाच माहीत होतं. त्याला आपल्या आजीच्या मनाची अवस्थाही समजत होती. जर आज बाहेर लॉनमध्ये पाहुणे नसते, तर आतापर्यंत त्याने विद्युतच्या आईला धक्के देत गेटच्या बाहेर काढलं असतं. मावशी म्हणून तर तो त्यांना मानतच नव्हता. तो 2 पावलं पुढे आला आणि गुरगुरत म्हणाला, "यांना माझी मावशी बोलून तुम्ही आपल्या नात्याला शिवी देऊ नका. मी तुम्हाला कसं समजावू आई? कारण तुमच्या सोबतच्या नात्याची मर्यादा मी माझ्या जिवंतपणी तोडू शकत नाही. पण एवढं नक्की सांगतो, यांनी तुमच्या मनावर असा ताबा मिळवला आहे की यांच्यापासून वेगळं काही विचार तुम्हाला करताच येत नाहीये. इतकंच नाही, तर तुम्हाला आपल्या पतीच्या आणि मुलाच्या भावनांचीही पर्वा उरलेली नाही. मी आता तुमच्या समोर हात जोडतो. यांना घेऊन इथून शांतपणे निघून जा, नाहीतर आज माझ्या हातून असं काही अनर्थ घडेल की तुम्हाला आयुष्यभर त्याचा पश्चाताप होत राहील." चंचला घाबरून समरकडे पाहत होती. आज तिच्या मुलाच्या चेहऱ्यावर रागासोबत दुःखही स्पष्ट दिसत होतं. ती पुढे आली आणि म्हणाली, "ठीक आहे बेटा, तुझ्या आनंदासाठी तर मी माझा जीवही देऊ शकते. मग या घरातून बाहेर जाणं ही तर खूप छोटी गोष्ट आहे." असं म्हणत तिने आपल्या बहिणीचा हात धरला आणि गेटच्या दिशेने वळली. सगळे आश्चर्याने घरच्या मालकिनीला पूजेच्या वेळी घराबाहेर जाताना पाहत होते. चंचलाची बहीण मात्र मनातल्या मनात हसत होती. "आम्ही ज्या कामासाठी इथे आलो होतो ते तर झालं. पाहुण्यांसमोर या खानदानाचा तमाशा करण्याचं काम तर करून झालं. आता खुशाल तुमची पूजा पूर्ण करा. आमचा आनंद हिरावून घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला थोडेच शांतपणे जगू देणार आहोत." दोन्ही बहिणी गेटच्या बाहेर पडताच अम्माजींनी समरचा हात पकडला आणि म्हणाल्या, "चल बेटा, पूजेचा मुहूर्त निघून चालला आहे आणि पंडितजी आपली वाट पाहत आहेत." भेटूया पुढच्या भागात. कथेत पुढे काय होतंय जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. संकल्प आणि अंशुलाचं प्रेम तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा.
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.